नमो बुद्धाय. जय शिवराय. जय भीम. सावळे गुरुजी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपलं सर्वांचं स्वागत. बंधू आणि भगिनींनो, आता उपवर्गीकरणाचं जे आंदोलन आहे ते जोरात सुरू आहे. काही लोक उपवर्गीकरण हवं आहे म्हणून आंदोलन करतायत, काही उपवर्गीकरण नको आहे म्हणून आंदोलन करतायत. आता या उपवर्गीकरणावर बोलायला आपण इतके काही विद्वान नाही आहोत, परंतु बाबासाहेबांची भूमिका काय होती या जातींविषयी हे फार महत्त्वाचं आहे. कारण बाबासाहेबांचा जन्म मुळातच अस्पृश्य जातीत झाला होता, म्हणजेच महार जातीत झाला होता. आणि महार जातीत जन्म झाल्यामुळे या जातीयतेचे चटके बाबासाहेबांना अगदी लहानपणापासून बसले. जातीत होणारा अपमान, दारिद्र्य, दुःख, हेटाळणे या सगळ्या गोष्टी बाबासाहेबांनी स्वतः अनुभवल्या. आणि त्यामुळे अनुभव हाच माणसाचा खरा गुरु असतो हे बाबासाहेबांना समजलं. आपल्या जातीचा उद्धार व्हावा असं बाबासाहेबांना नेहमीच वाटे, परंतु आपल्या जातीसोबत या भारतामध्ये अशा अनेक बहिष्कृत जाती होत्या की त्यांना वाईट टाकलं होतं. अशा सर्वच जातींचा उद्धार झाला पाहिजे ही बाबासाहेबांची महत्त्वाची भूमिका होती. त्यासाठी लोक म्हणतात की बाबासाहेबांनी त्यांच्या कार्याची सुरुवात ही 1927ला महाडच्या चौदा तळ्याचा सत्याग्रह करून केली. परंतु बाबासाहेब 1923ला वकिली व्यवसायात उतरले. त्यानंतर त्यांनी पहिलं काम जर कुठलं केलं असेल तर ते 20 जुलै 1924 या दिवशी त्यांनी बहिष्कृत भारत हितकारणी सभा या संस्थेची स्थापना केली. याच्या मागे कारण एकच होतं की ज्या जाती या भारतामध्ये बहिष्कृत आहेत त्या जातींचा उद्धार करणं हे बाबासाहेबांचं उद्दिष्ट होतं. आणि मग या संस्थेच्या मार्फत बाबासाहेबांनी, त्यावेळेस सत्ता नव्हती, पैसा नव्हता, तरी सुद्धा या संस्थेच्या वतीने बाबासाहेबांनी अनेक ठिकाणी वसतिगृह चालवले. वसतिगृह हे कशासाठी चालवले की जे गरीब लोक आहेत, जे दलित आहेत, त्यांच्या मुलांची शिक्षणाची सोय झाली पाहिजे. आणि म्हणून हे वसतिगृह बाबासाहेबांनी चालवले. शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार त्यावेळेस त्यांनी खूप केला. कारण आणि ही वसतिगृह चालवण्यासाठी बाबासाहेबांना इतका त्रास झाला की अक्षरशः त्यांना अनेक लोकांकडे पैशाची मागणी करावी लागत असे. आणि कुणासाठी? या सर्व जातींचं भलं होण्यासाठी. यानंतर दुसरं उद्दिष्ट काय होतं की या समाजामध्ये, या जातींमध्ये उच्च संस्कृती निर्माण झाली पाहिजे. कारण जगामध्ये ज्या ज्या क्रांत्या यशस्वी होतात त्यांचं मूळ हे संस्कृतीमध्ये दडलेलं असतं. जी लोक संस्कृतीच्या मागे लागतात तेच लोक या जगात
सक्सेस होतात. म्हणून बाबासाहेबांनी सुद्धा आपल्यासाठी बौद्ध संस्कृती निर्माण केली होती. म्हणून बाबासाहेबांनी आणि ही संस्कृती निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांनी काय केलं होतं, जागोजागी वाचनालये उभी केली होती, स्वाध्याय वर्ग चालू केले होते, जेणेकरून या लोकांचा विकास झाला पाहिजे. आता बहिष्कृत समाजाची आर्थिक गती होण्यासाठी औद्योगिक व शेतकी ज्ञान त्यांना बाबासाहेबांनी दिलं. बाबासाहेबांचा जो संघर्ष होता तो दलितांसाठी होता, एका जातीसाठी नव्हता. यासाठी सर्व जातींची एक मोठ त्यांनी बांधली, त्यांना एकत्र आणलं आणि शेड्यूल कास्ट फेडरेशन नावाची संस्था निर्माण केली. या शेड्यूल कास्ट फेडरेशनचा अर्थ होता की अनुसूचित जाती महासंघ. बाबासाहेबांचं जे काय होतं ते सर्वच्या सर्व हे या महासंघाचं होतं. बाबासाहेबांचे विचार असतील, बाबासाहेबांचा बुद्ध धम्म असेल, बाबासाहेबांच्या आंबेडकरवाद, म्हणजे सर्व आंबेडकरवादी असायला पाहिजे होते. हे जी जाती आहेत या आंबेडकरवादी असायला पाहिजे होत्या, परंतु तसं झालं नाही. बाबासाहेबांनी यांच्यासाठी काम केलं, परंतु यांनी बाबासाहेब स्वीकारलेच नाही. बाबासाहेबांनी ज्यावेळेस संविधान लिहिले तेव्हा सर्वांना 13% आरक्षण दिले आणि सांगितले की जो शिकेल त्याला याचा पूर्ण लाभ मिळेल. कारण शिक्षण हे काय आहे, वाघिणीचं दूध आहे, आणि जो शिकेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं. परंतु हे लोक शिकले नाहीत. याला कोण जबाबदार? महार शिकले, आंबेडकरवादी झाले, हे अंधश्रद्धेत गुरफटले, मागेच राहिले. आता मागे यांच्या गुणामुळे राहिले, खापर मात्र यांनी महारावर पडलं. खरं तर यांनी महारांना ओव्हरटेक करून पुढे जायला पाहिजे होतं, कारण आरक्षण सर्वांना 13%चं होतं. पण यांनी तसं केलं नाही. ज्या बाबासाहेबांनी संविधान सभेत येण्यासाठी एवढे कष्ट केले, त्यांचे दिवस चांगले यावेत म्हणून, परंतु हे उपवर्गीकरण आणून सर्वच जातींचं नुकसान करत आहेत. यात सर्वात मोठा हात जर म्हटला तर मांग समाजाचा आहे. आता उपवर्गीकरण कसे होईल हे काही आपल्याला माहीत नाही, परंतु जर संख्येनुसार उपवर्गीकरण झालं तर महारांची संख्या जास्त आहे, त्यामुळे नुकसान महारांचं होणार नाही. जे काही नुकसान होईल ते भरून काढतील, कारण त्यांच्या रक्तात बाबासाहेब आहेत. अंधश्रद्धा तर त्यांनी कधीच सोडलेली आहे. जर महार दारू आणि मटण जर सोडतील तर ते भारतात ती सर्वोच्च जात मानली जाईल, कारण ब्राह्मणांनी एकाच रात्री मटण सोडलेलं आहे आणि म्हणून ते सर्वोच्च ठरलेले आहे. तसं महारांचं सुद्धा होऊ शकतं आणि ते पुढे निघून जाते. मांग अजूनही अंधश्रद्धेत अडकलेले आहेत. पोतराज मांगांचे आहेत, परडे घेऊन फिरणाऱ्या बाया मांगांच्या आहेत, वाघ्या मुरळ्या मांगांच्या आहेत, देवीसाठी ज्या जोगतीने सोडल्या जातात, जोगते सोडले जातात ते मांगांचे आहेत. अनेक कोंबडा बकरा यांचे बळी घेणारे जे देव आहेत ते सगळे आजही मांगांनी पाळून ठेवलेले आहेत.
त्यामुळे तो याच्यातून बाहेर पडणार नाही आणि ते अंधश्रद्धेत खूप अडकलेले आहेत. संख्येनुसार त्यांना 3-4% आरक्षण मिळेल तर त्यात त्यांचा काय फायदा होणार नाही. 13% आरक्षण त्यांचं शेवटी गेलेलं असणार आहे. बाकीच्या ज्या जाती आहेत त्या तर साफ मेल्या. त्यांना 1% आरक्षण दिलं त्यांचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांनी जो विचार केला होता की सर्वांचा विकास होईल, त्या विचाराला यांनी शिरच्छेद देण्याचं काम केलेलं आहे. बाबासाहेबांची जी मेहनत होती ती सर्वच्या सर्व वाया गेलेली आहे. यांचं जर उपवर्गीकरण मंजूर झालं तर बाबासाहेबांची मेहनत पाण्यात गेल्यासारखं होईल. कारण बाबासाहेबांनी सर्वांचं भलं व्हावं असा विचार केला होता. आजपर्यंत आपल्या देशामध्ये हेच होत आलं. आर्य भारतात आले, द्रविडांना हरवलं, त्यांना शूद्र बनवलं. आता त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्याच्यामुळे जर एक संघ राहिले तर हे आपल्याला कधीही हरवू शकतात हे आर्यांना माहिती होतं. आणि म्हणून आर्यांनी त्या शूद्रांना 6,000च्या वर जातींमध्ये विभागून ठेवलं आणि त्यांना अशी काही शिकवण दिली की एक जात दुसऱ्या जातीपेक्षा वरचढ आहे. त्याच्यामुळे ह्या जाती एकमेकाला तुच्छ लेखू लागल्या आणि त्यांचा आपसामध्ये जमीन असं झालं. एकमेकाचा द्वेष करू लागल्या आणि त्या एकमेकाचा द्वेष करू लागल्यामुळे एक संघ न राहिल्यामुळे शेवटी आर्यांचं फावलं आणि आर्य हे मजा मारत राहिले. मुघलांनीही तेच केलं. मुघलांनी काय केलं, इथल्या राजा लोकांमध्ये तफावत पाहिली. त्यांनी पाहिलं की एक राजा दुसऱ्या राजाबद्दल चांगला बोलत नाही. त्यामुळे त्यांनी यांच्यामध्ये फूट पाडली आणि राज्य केलं. इंग्रजांची तर नीतीच होती फोडा आणि जोडा. इंग्रजांनी सुद्धा तेच केलं. साधी गोष्ट आहे की मांग आणि महार या दोन्ही जाती खतरनाक आहेत, परंतु यांच्यामध्ये त्यांनी अशी काही फूट पाडून ठेवली की महाराच्या सावलीचा सुद्धा विटाळ मानला. आणि कुठलंही शुभ कार्य असेल तर मांगाचं दर्शन घेतल्याशिवाय ते शुभ कार्य करत नसत. म्हणजे मांगाला शुभ केलं आणि महाराला अशुभ केलं. यामुळे काय झालं, महाराला व्यवस्थेचा राग यायचा आणि मांग गाजर खुशीत खायचा. मांगाला मजा वाटायची, मला काय मान मिळतो. परंतु ही मांग आणि महार यांच्यामध्ये लावलेली फूट होती आणि आजही तेच चित्र आपल्या समोर आलेले आहे. आजही त्यांच्यामध्ये ही फूट पाडलेली आहे. परंतु आता हे त्यांना केव्हा कळेल? असो, हे त्यांना जेव्हा कळेल तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असेल. निश्चितच बौद्धांना वाटतं की कुणाचं नुकसान व्हायला नको. उपवर्गीकरण हे संविधानाच्या म्हणजे संविधानाला धरून नाही येते. बाबासाहेबांची मेहनत वाया जायला नको म्हणून ते विरोध करत आहेत. त्यांचं एवढं नुकसान होणार नाही, परंतु इतर जातींचं मात्र भरपूर नुकसान यामध्ये होणार आहे. म्हणून जे होईल ते होईल. आपण बघू काय होतं ते. पण हे जर आपल्या सर्व समाजाला कळालं असतं तर सर्व जातींचं जे होणारं नुकसान आहे ते टळलं असतं. असो, यांना सद्बुद्धी येऊ एवढीच आपण या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करू आणि इथंच थांबू. जय भीम, जय संविधान.